मागील 3 ते 4 महिन्यापासून जे सिडकोच्या वाढलेल्या ज्या किमती आहेत, ते किमती कमी करण्यासाठी जे सिडको विजेते आहेत त्यांचा जो लढा सुरू आहे त्याला आता कुठे यश आलेलं असं आपल्याला सांगता येईल. कारण की दिनांक कालच्या तारखेला जे विधान परिषदेमध्ये जे आपले विक्रांत पाटील सर जे आमदार आहेत त्यांनी जे सिडकोच्या वाढलेल्या किमती हे यांच्याबद्दल त्यांनी अधिवेशनामध्ये जे आवाज उठवला, त्याच्यानंतर त्यांनी दरेकर सरांनी त्यांच्यावरती उत्तर दिले की हे सिडकोच्या वाढलेल्या किमती आहेत हे निश्चित मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांच्याशी समिती गठीत करून आपण ह्या घराच्या किमती कमी करू असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे. ही सर्व माहिती काय आहे आपण याची माहिती आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असे सिडको लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. खाली तुम्हाला दिसत आहे की सिडको लॉटरी विजेते जे आहेत त्यांचा जो लढा आहे त्यांनी जे वेळोवेळी मंत्री महोदयांना निवेदन दिलेले आहेत. त्यांनी सिडको भवनला मोर्चा काढलेला आहेत. वाशीला सुद्धा श्री मनसेचे नेते श्री गजानन काळेसर यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा मोर्चा काढलेला होता की सिडकोच्या वाढलेल्या ज्या किमती आहेत हे आवाक्याबाहेर आहेत, इथे सामान्य माणूस घेऊ शकत नाही. पण आता कुठे आता ह्या सिडकोच्या घराच्या किमती कमी होणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे. सिडकोच्या घराच्या किमती कमी किती % व्हाव्या याच्यासाठी सिडको लॉटरीचे विजेते आहेत त्यांनी सांगितलेले आहे की 25 ते 30% ह्या घराच्या किमती कमी होणे आवश्यक आहे. कारण की ह्या सिडकोच्या ज्या घराच्या किमती आहेत हे मार्केट रेट आणि सिडकोचे घर हे सेम सारखेच आहेत, त्यामुळे हे किंमत कमी असणे आवश्यक आहे असे आपल्याला सांगता येते. खाली तुम्हाला परत दिसत आहे की जे सिडकोचे जे गोयल सर आहेत त्यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहेत, मंत्री महोदयांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहेत. तर असे हे सिडकोची जी लॉटरी आहेत याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. जर समजा 25 ते 30% जर घराच्या किमती कमी झाल्या, सिडकोच्या घराच्या किमती जर 25 ते 30% जर कमी झाल्या तर खूप मोठा फरक हा सिडकोच्या कमी म्हणजे जी किमती कमी होणार आहेत. जवळपास जर उदाहरणार्थ जर 30 लाखाचं जर घर आहे तर जवळपास त्याच्यामध्ये 4 ते 5 लाख रुपये कमी होणार आहेत. आणि जसे की ज्यांचे की खांदेश्वर, मानसरोवर, खारघर रेल्वे स्टेशन इथे जे जवळपास 40 ते 45च्या दरम्यानमध्ये जे घर आहेत तिथे 7 ते 8 लाख रुपये कमी होऊ शकतात असे आपल्याला सांगता येते. म्हणजे जवळपास घराच्या किमती ह्या खूप कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे सिडको विजेत्यांना हे परत जे घर आहेत म्हणजे जे त्यांच्या वाढलेल्या किमतीच्या आवाक्याबाहेर होत्या ते परत ते घेऊ शकतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या घरामध्ये ज्यांनी अलॉटमेंट लेटर आल्यानंतर घर कॅन्सल केलेलं आहे किंवा कन्फर्मेशन अमाऊंट आल्यानंतर त्यांनी कॅन्सल केलेले आहेत, तर अशांची सुद्धा परत याच्यामध्ये विचार करण्यात येईल असे सुद्धा विक्रांत पाटील सर आहेत ज्यांनी आपले जे आमदार आहेत त्यांनी विधान परिषदेमध्ये हे सांगितलेले आहे की यांना सुद्धा संधी देण्यात यावी. कारण की त्यांच्या घराच्या किमती आणि हे वाढलेल्या किमती हे त्यांचं ताळमेळ बसलेलं नाही आणि ते लोन सुद्धा करू शकलेले नाही आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आजचा आहे. असा हा महत्त्वपूर्ण तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.